नमस्कार श्रोते हो. ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. गेले 7 भाग आपण स्वतःला ओळखा या मालिकेअंतर्गत आपल्या व्यक्तिमत्वाचे विविध घटक कोणते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आजही आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणखी एका घटकाची ओळख करून आपल्याला घ्यायची आहे. बघूया. नेहमीप्रमाणे श्री अरविंद लिखित पत्र आपण विवेचनासाठी आधार म्हणून घेतो आहोत. आज आपल्याला जीवात्मा किंवा ज्याला जीव असं म्हणतात त्याची ओळख करून घ्यायची आहे. द बीइंग ऑफ मॅन इज कंपोज्ड ऑफ दीज एलिमेंट्स, द सायकिक बिहाइंड सपोर्टिंग ऑल, the inner mental, vital and physical, and the outer external nature of mind, life and body, which is their instrument of expression. But above all is the central being, that is Jivatman, which uses them all for its manifestation. It is a portion of the divine self and is hidden from the external man who replaces it by the mental and vital ego. पहिल्या वाक्यामध्ये श्री अरविंदांनी आपण ज्याचा आत्तापर्यंत साधारणपणे विचार केलेला आहे त्या सगळ्या घटकांचा उल्लेख केलाय बघा. द बीइंग ऑफ मॅन इज कंपोज्ड ऑफ दीज एलिमेंट्स. दीज एलिमेंट्स असं म्हणत असताना कोणते घटक? तर द सायकिक बिहाइंड सपोर्टिंग ऑल. चैत्य पुरुष जो या सगळ्यांना सपोर्ट करत असतो, मागे राहून आधार पुरवत असतो, तो सायकिक बीइंग. नंतर इनर मेंटल, आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीर. अँड द आउटर एक्सटर्नल नेचर ऑफ माइंड, लाईफ अँड बॉडी. मन, प्राण आणि शरीर या सगळ्यांनी मिळून आपलं व्यक्तिमत्व बनलेलं आहे असं श्री अरविंदांनी इथे सांगितलेलं आहे. पुढच्या वाक्यात बघा काय म्हणतात ते. किंबहुना त्याच वाक्यात ते असं म्हणतायत, हे सगळे जे आहेत म्हणजे मन, प्राण, शरीर हे सगळे कशासाठी आहेत? तर which is their instrument of expression. चैत्य पुरुष असेल किंवा आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीर असेल, यांचं एक्सप्रेशन करण्यासाठी, यांना अभिव्यक्त करण्यासाठीची मन, प्राण, शरीर ही माध्यमं आहेत. ठीक आहे. पुढच्या वाक्यात बघा काय म्हणतात ते. बट अबाव ऑल, हे सगळं जे आपलं व्यक्तित्व आहे, जे एक प्रकारे आत्ता आपल्याला मन, प्राण, शरीराच्या रूपाने दृश्यमान आहे, त्या सगळ्याच्या पलीकडे म्हणजे जन्म मरणाच्या पलीकडे, वरती असं कोण आहे? तर जीवात्मा आहे, ज्याला त्यांनी सेंट्रल बीइंग असं म्हटलंय. विच युजेस देम ऑल, या सगळ्यांना हा जो जीवात्मा आहे या सगळ्यांचा मिळून तो जीवात्मा वापर करत असतो, उपयोग करत असतो. कशासाठी? तर मॅनिफेस्टेशनसाठी, आविष्करणासाठी. म्हणजे नेमकं काय? तर ते थोडक्यात आपण समजावून घेऊया. थोडासा आता आपण एका वरच्या स्तरावरून विचार करूया. म्हणजे परमात्मा आहे, परमेश्वर आपण ज्याला म्हणूया, त्याला व्यक्त होण्याची इच्छा झाली आणि तो सृष्टीच्या रूपाने व्यक्त झाला आणि आपल्यासारख्या सगळ्या जीवमात्रांच्या रूपाने व्यक्त झाला. हे व्यक्त होताना त्यांनी स्वतःवर क्रमाक्रमाने जी आवरणं घेत गेली, जो स्वतःला तो मर्यादाबद्ध करत गेला, त्यातनं ट्रान्संडेंटल म्हणजे विश्वातीत या स्तरावर त्याला परमात्मा असं म्हटलंय. आणि वैश्विक स्तरावर, विश्वाच्या स्तरावर म्हणजे युनिव्हर्सल लेवलला
त्याला आत्मा असं म्हटलं. आणि तोच आत्मा जेव्हा व्यक्ती विशिष्ट असा झाला तेव्हा त्याला जीवात्मा अशी संज्ञा मिळाली. त्यालाच सोप्या शब्दामध्ये आपण जीव असंही म्हणतो. ठीक आहे. तर हा परमात्मा व्यक्तरूप धारण करताना म्हणजेच आविष्कृत होताना वैश्विक स्तरावर त्याचं रूप आहे ते म्हणजे आत्मा, आणि व्यक्तीच्या रूपामध्ये तो आहे जीवात्मा. ठीक आहे. इथपर्यंत आता लक्षात आलं. आणि मग या जीवात्म्याने त्याच्या आविष्करणाची माध्यमं म्हणून हे सगळं निर्माण केलंय. ठीक आहे. स्वतःच्या आविष्करणासाठी या सगळ्याची निर्मिती त्यांनी केलेली आहे. हा भाग आत्ता आपण पाहिला. बघा आता पुढे काय म्हटलंय. बट आत्ता आपण जो विचार केला तो, बट अबाव ऑल म्हणजे या सगळ्याच्या वरती, इज द सेंट्रल बीइंग. याला जीवात्मा तसंच सेंट्रल बीइंग मध्यवर्ती किंवा केंद्रवर्ती पुरुष असं त्याला म्हटलंय. विच युजेस देम ऑल फॉर इट्स मॅनिफेस्टेशन. इट इज अ पोर्शन ऑफ द डिव्हाइन सेल्फ. हा जो जीवात्मा आहे तो या आत्म्याचा एक प्रकारे पोर्शन आहे, एक प्रकारे घटक आहे तो डिव्हाइन सेल्फ. अँड इज हिडन फ्रॉम द एक्सटर्नल मॅन. आता एक्सटर्नल मॅन म्हणजे कोण आपल्याला माहिती आहे. बहिर्वर्ती चेतना, मन प्राण शरीर हा एक्सटर्नल मॅन आहे. ह्या मन प्राण शरीरापासून म्हणजे आत्ता आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत त्या अवस्थेमध्ये आपल्यापासून हा जीवात्मा झाकलेला आहे. कशामुळे झाकलेला आहे आपल्याला तो माहीत का नाही आहे, किंवा मी जीवात्मा आहे अशी जाण मला का नाही आहे, याचं कारण तो झाकलेला आहे. कशाने झाकलेला आहे तेही श्री अरविंदांनी इथे सांगितलंय बघा. इज हिडन फ्रॉम द एक्सटर्नल मॅन हू रिप्लेसेस इट बाय द मेंटल अँड व्हायटल इगो. हा जो पुरुष आहे म्हणजे आपण, आपला एक्सटर्नल मॅन असं त्यांनी त्याला म्हटलंय. ह्या माणसाला जीवात्मा दिसत नाही, नजरेच्या टप्प्यात येत नाही. याचं कारण तो अहमच्या पडद्याने झाकल्यासारखा झालेला आहे. आपल्याला तो दिसत नाहीये. आपल्याला काय दिसतंय तर आपल्याला दिसतंय तो आपला अहम दिसतो, म्हणजे मी आहे. मग तो मानसिक अहम असेल किंवा प्राणिक अहम असेल, तुम्ही ज्यामध्ये जास्त करून वावरत असाल त्यानुसार तुमच्या अहमचं स्वरूप असेल. आणि त्या अहममुळे हा जीवात्मा अहमच्या भिंती आड किंवा अहमच्या पडद्या आड झाकल्यासारखा होतो आणि त्यामुळे आपल्याला त्याचं अस्तित्व आत्ता माहिती नाहीये असं इथे श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे बघूया. इट इज ओनली दोज हू हॅव बिगन टू नो देमसेल्व्स दॅट बिकम अवेअर ऑफ देअर ट्रू सेंट्रल बीइंग. ठीक आहे. हा वाक्याचा निम्माच भाग आहे, पण आधी तेवढा भाग आपण समजावून घेऊया. ज्यांनी स्वतःला जाणून घ्यायला सुरुवात केलेली आहे अशा व्यक्तींना मग ह्या जीवात्म्याची तोंड ओळख व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. आत्ता आपण जे समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत ती एक प्रकारे तोंड ओळखच आहे. खऱ्या साधनेच्या मार्गातनं आत्ता आपण ती तोंड ओळख करून घेतोय का तर नाहीये. आत्ता आपण ही जी ओळख करून घेतोय ती विचारांच्या माध्यमातून करून घेतो आहोत. म्हणजे आपल्याला जर आठवत असेल तर आपण मनाचे 3 स्तर विचारात घेतले होते. त्यातल्या आपण या फक्त अगदी वरच्या स्तरावरनं, म्हणजे ज्याला आपण थिंकिंग माइंड असं म्हटलेलं होतं, बौद्धिक स्तर, या बौद्धिक स्तरावरनं आत्ता हे सगळं आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. पण जेव्हा खऱ्या अर्थाने व्यक्ती स्वतःला जाणून घ्यायला सुरुवात करेल
तेव्हा त्याला स्वतःच्या सेंट्रल बीइंगची म्हणजे जीवात्म्याची ओळख व्हायला लागते. त्याचा परिचय त्या जीवात्म्याबरोबर व्हायला लागतो असं श्री अरविंद म्हणतात. आता सेंट्रल बीइंग ही एक संज्ञा वापरलेली आहे, तर अधिक आपण त्याच्या थोडंसं तपशिलात जाऊया. श्री अरविंदांनीच आणखीन एका उतार्यामध्ये सेंट्रल बीइंग ते कशाला म्हणतात हे अधिक स्पष्ट केलेलं आहे, ते बघूया आपण. ते त्या उतार्यामध्ये म्हणतात, धिस सेंट्रल बीइंग हॅज 2 फॉर्म्स. अबाव इट इज जीवात्मा, our true being, of which we become aware when the higher self-knowledge comes. And below, it is the psychic being, Chaitya Purush, which stands behind mind, body and life. म्हणजे काय त्यांनी सांगितलं बघा, की सेंट्रल बीइंग, मध्यवर्ती किंवा केंद्रवर्ती पुरुष असं कोणाला म्हटलं जातं, तर ते म्हणतात आमच्या परिभाषेमध्ये आम्ही 2 त्याची रूपं आहेत असं मानतो. एक म्हणजे जीवात्मा, ज्याचा विचार आत्ता आपण जास्त करून करतो आहोत तो, आणि दुसरा म्हणजे चैत्य पुरुष. मॅनिफेस्टेशनच्या वरती सेंट्रल बीइंग आपला कोण आहे, तर तो आहे जीवात्मा. मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण व्यक्त रूपात आलो त्याच्या पूर्वी, म्हणजे आपले आत्तापर्यंत अनेक जे जन्म होऊन गेलेले आहेत त्या सगळ्या जन्मांच्या पलीकडे, त्याच्या अतीत असणारा, जन्म मृत्यूच्या अतीत स्वयंभूपणे असणारा जो कोणी आहे तो जीवात्मा. ठीक आहे, तो आविष्करणाच्या वरती आहे. आणि आविष्करणामध्ये म्हणजे व्यक्त दशेला आल्यानंतर मग सेंट्रल बीइंग कोण आहे, तर तो आहे चैत्य पुरुष, ज्याला सायकिक बीइंग अशी संज्ञा आहे. हे दोन्हीही सेंट्रल बीइंग आहेत. मग आता पुढे काय म्हटलंय बघा, म्हणजे आत्तापर्यंत जीवात्म्याचा विचार झाला, आता पुढे ते काय म्हणतायत, बट इट इज देअर, म्हणजे हाच जीवात्मा आपला एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये या मॅनिफेस्टेशनमध्ये जेव्हा उतरतो तेव्हा त्याला चैत्य पुरुष असं आपण म्हणतोय. जीवात्म्याचाच हा एक प्रकारे प्रतिनिधी आहे व्यक्त दशेमधला. बट इट इज देअर, इट इज देअर म्हणजे हाच जीवात्मा व्यक्त दशेमध्ये येतो. तो काय करतो, स्टँडिंग बिहाइंड द ॲक्शन ऑफ माइंड, लाईफ अँड बॉडी, अँड इज मोस्ट डायरेक्टली रिप्रेझेंटेड by the psychic being, which is itself a spark of the divine. जीवात्म्याचं वर्णन आपण थोडंसं पाहिलं, आता थोडंसं चैत्य पुरुषाचं. ते काय म्हणतात बघा, हा चैत्य पुरुष आपल्या मन प्राण शरीराच्या ज्या सगळ्या कृती आहेत, ज्या सगळ्या हालचाली आहेत, त्या सगळ्याच्या पाठीमागे उभा असतो. आणि हा जसा जीवात्म्याचा प्रतिनिधी आहे त्याचप्रमाणे तो परमात्म्याचा थेट अंश आहे. लक्षात येतंय, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्यामध्ये ईश्वरी अंश थेटपणाने जर कुठे शोधायचा असेल तर तो आपल्याला चैत्य पुरुषाच्या ठिकाणी शोधावा लागतो. सायकिक बीइंग असं ज्याला म्हटलंय, थेट अंश आहे तो ईश्वराचा. आता इथे आणखीन एक थोडासा विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. ते काय म्हणतायत बघा, विच इज इटसेल्फ अ स्पार्क ऑफ द डिव्हाइन. चैत्य पुरुष, त्याला चैत्य पुरुष असं पूर्ण रूप येण्यापूर्वी तो एखाद्या ठिणगीसारखा असतो, एखाद्या स्फुल्लिंगासारखा असतो. एखादी बारीकशी ठिणगी असावी, अग्नीची ठिणगी असावी, त्या पद्धतीने तो असतो. आणि तो बघा, आता आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. इथे बघूया, एखाद्या ठिणगीच्या स्वरूपाचा तो आहे. जन्मानुजन्माचा आपला प्रवास चाललेला आहे, तो ठिणगीच्या स्वरूपाचा आहे. आणि जसजसं आपण मन प्राण आणि शरीर याच्या माध्यमातनं
जे सगळे जीवनानुभव घेतो त्या जीवनानुभवांच्या माध्यमातून आपल्याला जे जीवन धडे शिकवतं, काहीतरी प्रगल्भता आपल्यामध्ये येते, आपलं व्यक्तित्व अजून उन्नत होतो, हे सगळं जे आहे हे सगळे अनुभव किंबहुना त्या अनुभवातलं सारतत्व, हे सारतत्व कोण ग्रहण करतं? तर हे चैत्य एलिमेंट, सायकिक एलिमेंट ज्याला म्हटलंय. आणि मग एक एक अनुभवातनं अशा रीतीने त्याचे वेढे, त्याच्या भोवती ती ठिणगी जी आहे ती मोठी 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 होत जाते आणि मग एका वेळी त्याला चैत्य पुरुष अशी संज्ञा प्राप्त होते. हा अनेक जन्मांचा प्रवास आहे. तर त्यामुळे ही आधी एक ठिणगी स्वरूपात असते. जीवनातले जे आपण अनुभव आहेत, टक्के टोणपे खातो, त्यातनं शहाणे होतो, धडपडतो, शहाणे होतो, या सगळ्यामधनं सार रूपाने जीव जे पुढे घेऊन जात असतो ते खऱ्या अर्थाने चैत्य पुरुष पुढे घेऊन जात असतो. आणि मग त्यातनं एका ठिणगीचं रूपांतर पुढे मोठं होत होत पूर्ण चैत्य पुरुष असा त्यातनं एक स्वतंत्र रूप तयार होतं. तर हे झालं चैत्य पुरुषाचं स्वरूप. पण आधी ते कसं आहे? एका ठिणगीच्या स्वरूपाचं आहे असं इथे म्हटलंय. बघूया पुढे. इट इज बाय द ग्रोथ ऑफ द सायकिक एलिमेंट. आत्ता आपण हे पाहिलं, सायकिक एलिमेंटची ग्रोथ. सायकिक म्हणजे ठिणगी स्वरूपात होती, ते छोटा घटक होता, तो वाढत 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 आता बघा काय म्हणतात. इट इज बाय द ग्रोथ ऑफ द सायकिक एलिमेंट in one's nature that one begins to come into conscious touch with one's own central being. आता इथे आणखीन एक मौज आहे बघा. श्री अरविंद शब्द वापरतात ते अतिशय काटेकोरपणाने वापरतात आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक शब्दाचा विचार आपल्याला करणं आवश्यक ठरतं. काय शब्द आलाय? विथ वन्स ओन सेंट्रल बीइंग. याचा अर्थ त्यांनी पुढे एके ठिकाणी दुसऱ्या एका पत्रामध्ये स्पष्ट केलाय. तोही आपण अर्थ लक्षात घेऊया. मग वन्स ओन सेंट्रल बीइंग असं म्हणत असताना हा जीवात्मा माझाच आहे ना, म्हणजे माझाच सेंट्रल बीइंग आहे ना, चैत्य पुरुष हाही माझाच सेंट्रल बीइंग आहे ना? आहे. तत्वतः ते दोन्ही नक्कीच आपले केंद्रवर्ती पुरुष आहेत. परंतु आत्ता आपण म्हटलं त्याप्रमाणे जीवात्मा अहममुळे झाकला गेलेला आहे, त्यामुळे त्याचं अस्तित्व आत्ता आपल्याला माहिती नाहीये, अनुभवायला येत नाहीये. आणि चैत्य पुरुष आपल्यामध्ये आत्ता कोणत्या दशेमध्ये आहे? तो आत्ता नुसत्या ठिणगी या स्वरूपामध्ये आहे का खरंच तो पूर्ण रूप त्यांनी धारण केलेलं आहे? हे आत्ता आपल्याला त्याची जाण नाहीये. मग तोपर्यंत आपला, ज्याला त्यांनी ओन सेंट्रल बीइंग म्हटलंय, ते नेमकं कोण? तर तिथे त्यांनी असं सांगितलंय बघा. आपण मागच्या काही भागांमध्ये पाहिलं होतं, मला वाटतं अगदी सुरुवातीच्याच भागात हे पाहिलं होतं की काही व्यक्ती मनोप्रधान असतात, काही प्राणप्रधान असतात आणि काही शरीर प्रधान असतात. त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही जर मनोप्रधान असाल, तुमचं सगळं जीवन हे मानसिक जीवन जास्त करून असेल, मनामध्ये तुमचा वावर जास्त असेल, तर तुमचा सेंट्रल बीइंग कोण? तर त्यांनी असं म्हटलंय, तुमचा सेंट्रल बीइंग म्हणजे मनोमय पुरुष. आता बघा, आपल्याला मनाच्या आतमध्ये हा सगळा मोठाच्या मोठा स्तर आहे, याचा विचार आपण मागे केलाय. आंतरिक मन, या आंतरिक मनामध्येच मनोमय पुरुष म्हणून एक स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि मग तो ज्या व्यक्ती मनामध्ये जास्त जीवन जगतात त्यांचा सेंट्रल बीइंग म्हणजे मनोमय पुरुष. ज्या व्यक्ती विशेषतः प्राणप्रधान आहेत,
म्हणजे ज्या भावभावना, संवेदना, नंतर इच्छा वासना यांमध्ये प्रामुख्याने ज्यांचं जीवन व्यतीत होतं आहे, संवेदनशील ज्या व्यक्ती आहेत, अशा व्यक्ती त्या प्रामुख्याने प्राणप्रधान असतात असं आपण मागच्या भागांमध्ये पाहिलेलं आहे. मग या प्राणप्रधान व्यक्ती ज्या आहेत त्यांचा सेंट्रल बीइंग म्हणजे त्यांचं केंद्रवर्ती पुरुष कोण, तर त्यांचा केंद्रवर्ती पुरुष म्हणजे प्राणमय पुरुष असं त्याला म्हटलेलं आहे. प्राणमय पुरुष. ठीक आहे. आणि ज्या व्यक्ती प्राधान्याने शरीरामध्ये जीवन जगतात म्हणजे शरीराशी संबंधित सगळे ज्यांचे जीवन व्यवहार प्राधान्याने होत आहेत, अशा व्यक्तींचा सेंट्रल बीइंग म्हणजे कोण, तर तो अन्नमय पुरुष. अन्नमय पुरुष. म्हणजे आता लक्षात येतंय का बघा की तत्वतः पाहिलं तर जीवात्मा हा केंद्रवर्ती पुरुष आहे म्हणजे सेंट्रल बीइंग आहे. त्याचाच व्यक्त दशेतला प्रतिनिधी आहे चैत्य पुरुष. पण चैत्य पुरुषाची जोपर्यंत घडण होत नाहीये, पूर्णत्वाला ती घडण जात नाहीये, तोपर्यंत या मन प्राण शरीराचं संचालन करण्यासाठी एक प्रकारे या चैत्य पुरुषाचे हे प्रतिनिधी आहेत. म्हणजे मग ते प्रत्येकाच्या बाबतीत हे कदाचित वेगळं आहे. ज्या व्यक्ती मनप्रधान आहेत त्यांचा सेंट्रल बीइंग मनोमय पुरुष आहे, प्राणप्रधान व्यक्तींचा प्राणमय पुरुष आणि शरीर प्रधान व्यक्तींचा अन्नमय पुरुष हा सेंट्रल बीइंग आहे. आणि त्याचं नियंत्रण आपल्या व्यक्तित्वावर असतं. जोपर्यंत आपण चैत्य पुरुष किंवा जीवात्मा यांच्याविषयी जागरूक होत नाही, तोपर्यंत हे आपलं नियंत्रण करत असतात, संचालन करत असतात. डोळ्यासमोर आपल्याला चटकन व्यवहारातलं उदाहरण लक्षात येईल ते म्हणजे आपण जिथे काम करत असतो, ऑफिसमध्ये काम करत असतो, त्या ऑफिसमध्ये पदांची एक श्रेणीबद्ध रचना असते. आपले कोणीतरी इमिजिएट बॉस असतात, त्यांच्यावरती अजून कोणीतरी बॉस असतात, त्यांच्यावरती अजून कोणीतरी बॉस असतात. तशी एक प्रकारे ही कल्पना डोळ्यासमोर आणली तर चित्र पटकन स्पष्ट होईल. आपलं जे जीवन चाललेलं आहे त्याच्यावर लक्ष ठेवून कोण आहे, तर आपण प्राणप्रधान असू तर प्राणमय पुरुष. तर हे एक प्रकारे इमिजिएट बॉस असल्यासारखं आहे. आता इथे लक्षात येईल की बघूया पुढचं वाक्य काय म्हणतात. It is by the growth of the psychic element in one's nature that one begins to come into conscious touch with one's own central being. Own central being हे आपण आत्ता पाहिलं. When that happens and the central being uses a conscious will to control and organize the movements of the nature, it is then that one has a real and a spiritual self-mastery. जेव्हा ही गोष्ट घडून येते म्हणजे काय होतं, तर सेंट्रल बीइंग युजेस अ कॉन्शियस विल. सेंट्रल बीइंग ही कल्पना आता आपल्याला नेमकेपणाने समजलेली आहे. आपला जो कोणता सेंट्रल बीइंग असेल तो जेव्हा त्याची जाणीवपूर्वक इच्छा मन प्राण शरीराला कंट्रोल करण्यासाठी उपयोगात आणायला लागतो, आपल्या सगळ्या ज्या गतिविधी आहेत त्यांचं संघटन ऑर्गनायझेशन करायला लागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला स्पिरिच्युअल सेल्फ मास्टरी म्हणजे आध्यात्मिक आत्मप्रभुत्व तेव्हा प्राप्त होतं असं श्री अरविंद म्हणतात. बघा आपण मागे पाहिलं होतं, आठवत असेल तर प्राण जो आहे त्या प्राणाच्या हालचालींवर एक प्रकारे मनाचं नियंत्रण असतं. आपण पाहिलेलं आठवतंय का बघा की अरे माझ्या मनात ही इच्छा निर्माण झाली आहे पण आत्ता ती व्यक्त करणं समाजमान्य नाही, हे सांगणारं कोण आहे, मन आहे.
मनाचा त्याच्यावर कंट्रोल आहे. पण हा कंट्रोल कसा असतो? तर एक प्रकारे वाहतुकीचं नियंत्रण करणारे जे पोलीस असतात त्यांच्यासारखा हा कंट्रोल असतो. म्हणजे पोलीस समोर दिसतायत तोपर्यंत वाहतुकीचे नियम पाळले जातात. पोलीस समोर नसतील तर मनमानी चाललेली आपण पाहतो. त्याप्रमाणे एक प्रकारे प्राण वागतो. हा जो कंट्रोल आहे, ही जी मास्टरी आहे, ती काहीशी वरकरणी आहे. पण चैत्य पुरुषाकडून जो कंट्रोल येतो तो आंतरिक परिवर्तन करणारा असतो. मग समोर पोलीस दिसतोय किंवा नाही दिसतोय यांनी फरक पडत नाही. वाहतुकीचे नियम पाळले जातात. आत्मानुशासन, आत्मनियंत्रण हे इथून येतं किंवा ते जीवात्म्याकडनं येतं. ठीक आहे. आणि हे कसं आहे? तर हे खरंखुरं नियंत्रण आहे. स्पिरिच्युअल सेल्फ मास्टरी हे खरंखुरं आत्मप्रभुत्व आहे. मग बाह्य कोणी शासन करणारं आहे किंवा नाही आहे त्यांनी आपल्या कृतींमध्ये फरक पडत नाही. आपण याच्या नियंत्रणानुसार वागत राहतो. सेंट्रल बीइंगच्या नियमनानुसार आपलं सगळं जीवनमान चालत राहतं. ठीक आहे. आता आणखीन एक भाग थोडासा इथे एक आपल्या समजुतीसाठी म्हणून महत्त्वाचा मला सांगावासा वाटतो तो असा की हे जे आपण सगळं समजावून घेतो आहोत ते मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की मनाच्या एका वरच्या कप्प्यामधनं म्हणजे बौद्धिक किंवा वैचारिक स्तरावरून समजून घेतो आहोत. हा तसं म्हटलं तर आपल्या व्यक्तिमत्वाचा अगदी एक वरवरचा केवढासा पापुद्रा आहे बघा. त्याच्या साह्याने म्हणजे मनाच्या साह्याने आपण विचार करतोय, विचारांच्या साह्याने काहीतरी कल्पना करतोय आणि जे अदृश्य आहे, जे अव्यक्त आहे, जे दृश्यमान नाही आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्याला ते समजण्यासाठी सोपं जावं म्हणून काहीशा आकृत्यांचा आधार घेतो आहोत. अर्थात हे कायमच लक्षात ठेवायचं आहे की हे केवळ आपल्या समजुतीसाठी आपण करतो आहोत. हे असंच्या असं असायलाच पाहिजे असं गरजेचं नाही. किंबहुना आत्ता आपण जे असे हवाबंद कप्पे करतो आहोत, वॉटर टाईट कंपार्टमेंट करतो आहोत, तसे ते कप्पे नाहीत हेही आपण लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. हे सगळं आपण वैचारिक स्तरावर आकलन करून घेण्याचा प्रयत्न करतोय. जसं प्रवासाला जाण्यापूर्वी आपण घरातच बसल्या बसल्या एक नकाशा बघत असतो आणि त्या नकाशामधनं आज आपल्याला इथे जायचंय, मग दुसऱ्या दिवशी तिथे जायचंय, हे जसं विचार करतो, कल्पना करतो, तसाच हा एक प्रकारे सगळा प्रयास आहे हे लक्षात घ्या. आणि प्रयास असल्यामुळेच अर्थातच थोडीशी कसरत होते, कारण तो माझ्याही प्रत्यक्ष अनुभवाचा विषय नाहीये. जसं मी अस्तित्वात आहे हा आपला अनुभव आहे. हे आपण केवळ बुद्धीने नाही जाणत की मी अस्तित्वात आहे, माझ्या प्रत्यक्ष अनुभवाचा तो विषय आहे. पण हा मात्र विचारांचा विषय आहे आणि त्यामुळे सांगताना किंवा तुम्हालाही समजावून घेताना कदाचित थोडीशी बौद्धिक कसरत करावी लागेल. पण ती कसरत आपल्याला निश्चितपणाने उपयुक्त ठरणार आहे. पण ते समजून घेतल्यानंतर सुद्धा श्री अरविंदांनी एक इशारा दिलेला आहे, तो आपण इथे लक्षात घेऊया आणि आज आता आपण इथे थांबूया. काय म्हणतायत बघा, वाक्य महत्वाचं आहे. नथिंग ऑफ ऑल धिस कॅन बी रिअली ग्रास्प्ड एक्सेप्ट बाय द ॲक्च्युअल स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. किती महत्वाचं आहे वाक्य बघा हे. म्हणजे हे सगळं आपण कितीही बौद्धिक वैचारिक दृष्ट्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत आपल्याला प्रत्यक्षात आध्यात्मिक अनुभव येत नाही, आत्म्याची, जीवात्म्याची किंवा चैत्य पुरुषाची अनुभूती येत नाही,
ते तर खूप दूरचे आहेत, जीवात्मा आणि चैत्य पुरुष. त्याच्या अलीकडे किमान मनोमय पुरुषाची, प्राणमय किंवा अन्नमय पुरुषाची आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती येत नाही, तोपर्यंत हे खऱ्या अर्थाने आकलन होऊ शकणार नाही, असा एक इशारा श्री अरविंदांनी आपल्याला दिलेला आहे. तो महत्त्वाचा आहे. पण श्री अरविंदांनी सांगितलेल्या मार्गावरून जर आपण क्रमाक्रमाने वाटचाल करत गेलो तर ते जे हे सगळे टप्पे सांगतायत, जी ही ठिकाणं सांगतायत, ती ठिकाणं आपल्याला मार्गावरच्या वाटचालीमध्ये निश्चितपणाने लागणार आहेत आणि एक एक टप्प्याटप्प्याने आपण प्रगत होऊ शकणार आहोत. हा विश्वास मात्र श्री अरविंदांचं आणि श्री माताजींचं साहित्य वाचताना आपल्याला अगदी पक्केपणाने येऊन जातो. म्हणून आपण जे नेहमी म्हणतोय की श्री अरविंदांच्या लिखाणाचं वेगळेपण हे आहे की ते गूढ स्वरूपातला, अगम्य स्वरूपातला अनुभव बुद्धिगम्य करून देतात. आणि म्हणून आपण आत्ता बुद्धीच्या स्तरावर हे समजावून घेतो आहोत, पण या सगळ्याचा निश्चितपणे आपल्या वाटचालीसाठी उपयोग होणार आहे अशी मला खात्री वाटते. आज आत्ता आपण प्रामुख्याने जीवात्मा याचा विचार केला, चैत्य पुरुषाचा काहीसा उल्लेख केला. पुढच्या भागामध्ये जीवात्मा आणि चैत्य पुरुष याच्यामध्ये नेमका काय फरक आहे तो आपण जाणून घेणार आहोत. आज आत्ता आपण इथेच थांबतो. धन्यवाद.